गायीवर होणारा अत्याचार कुठे मला निदर्शनात आला. 2 गोवंश, देशी गोवंश यांना वाचवण्यात आपल्याला यश आलेले आहे. आपण या ठिकाणी गोशाळेची जागा या ठिकाणी आरक्षित केलेली आहे आणि भविष्यात इथं चांगली गोशाळा इथं निर्माण करू आपल्या सर्वांच्या सहकार्याने. आणि यापुढे आपल्या परिसरात जिल्ह्यात गोवंशाचं कसं जतन संरक्षण करता येईल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी याच्या पुढे प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्या धर्माची कुठल्याही प्रकारची सुरुवात गौमातेशिवाय होऊ शकत नाही. गाईचं गोमूत्र खूप साऱ्या आजारांपासून लांब ठेवतं. आणि आत्ताच्या काळामध्ये जिथे जिथे गौवंश नष्ट झालाय ती वाळवंट झाली. या शेत्यांबरोबर यांनी गाय जपल्या होत्या. तिला रक्षणाची गरज का पडते? आयुर्वेद हा संपूर्ण उपचार करणारा एकमेव आधार आहे मानवी जीवनाचा. तर शेतकऱ्यांनी जर आपल्या गाईच विकल्या नाही तर त्या कत्तल खाण्यापर्यंत कसं काय पोहोचतं? ज्यांनी पिकवलं त्याला काहीच प्राप्त झालं नाही, ज्यांनी विकलं ते मोठे झाले. गाय ही कत्तल खाण्यापर्यंत कसं काय पोहोचते? तो प्रत्येक व्यक्ती गौरक्षक आहे ज्याने गाईचं दूध पिलंय.